फणस खाल्ल्याने रक्तदाब आटोक्यात राहतो. ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे त्यांच्यासाठी फणस खाणे उपयुक्त आहे, कारण फणसात असणाऱ्या पोटॅशियममुळे रक्तदाब आटोक्यात राहण्यास मदत होते. फणस हा हृदयासाठी उपयुक्त आहे. फणसातील फायबर्स, पोटॅशियम व अँटीऑक्सिडंट्समुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते, रक्तदाब नियंत्रित राहतो, त्यामुळे हृदयविकार होण्याचा धोका कमी होतो. फणसामुळे हिमोग्लोबिन वाढते. हिमोग्लोबिन कमी असलेल्यांनी फणस जरूर खावा, कारण फणसात लोहाचे भरपूर प्रमाण असते. यामुळे ॲनिमिया, अशक्तपणा व थकवा दूर होण्यास मदत होते. फणस हाडांसाठी उपयुक्त आहे. फणसामध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचे प्रमाणही मुबलक असते, त्यामुळे फणस खाणे हे आपल्या हाडांसाठी फायदेशीर असते. फणस मसल्ससाठी फायदेशीर असतो. फणसात प्रोटीनसुद्धा भरपूर असते, त्यामुळे शारीरिक दुर्बलता कमी होऊन मांसपेशी मजबूत होण्यास मदत होते. ओठ काळे पडले असल्यास काय करावे? लिंबाची फोड ओठांवर हळूवार चोळावी. लिंबात असणारे सायट्रिक ॲसिड हे मेलनिनवर इनहिबिटर प्रमाणे कार्य करते, त्यामुळे ओठ काळे पडण्याच्या समस्येवर लिंबाचा वापर उपयोगी ठरतो. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी लिंबाची फोड आपल्या ओठांवर हळूवार चोळावी. हा घरगुती उपाय नियमित 30 दिवस करणे आवश्यक आहे. लिंबाच्या फोडीवर साखर लावून ती ओठांवर हळूवार चोळावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी लिंबाच्या फोडीवर थोडी साखर लावून त्या लिंबाने ओठांना मसाज करावा. दुसऱ्या दिवशी सकाळी ओठ कोमट पाण्याने स्वच्छ धुवावेत. काळे ओठ गुलाबी होण्यासाठी हा नैसर्गिक उपाय उपयुक्त आहे. लिंबरसात मध मिसळून ते ओठांना लावावे. 1.5 चमचा लिंबाच्या रसात 1 चमचा मध मिसळून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या ओठांना लावावे व दुसऱ्या दिवशी सकाळी ओठ कोमट पाण्याने स्वच्छ धुवावेत. काळे ओठ गुलाबी होण्यासाठी हा आयुर्वेदिक उपाय उपयोगी आहे. कोरपडीचा गर ओठांवर चोळावा. ओठ काळे पडणे यावर कोरपडीचा गर सुद्धा उपयुक्त ठरतो. यासाठी ताजा कोरपडीचा गर घेऊन त्याने ओठांवर मसाज करावा. गुलाबजलात मध मिसळून ते ओठांना लावावे. 6 ड्रॉप्स मधामध्ये 2 ड्रॉप्स गुलाबजल घालून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण दिवसातून 3 वेळा आपल्या ओठांना लावावे. मध खाण्याचे आरोग्यदायी फायदे. उपयुक्त अँटीऑक्सिडंट्स मिळतात. मधात फ्लेवोनॉइड्स म्हणजे फेनॉलिक कंपाऊंड व ऑर्गॅनिक ॲसिड्स यासारखी अनेक महत्त्वाची अँटीऑक्सिडंट्स असतात. अँटीऑक्सिडंट्समुळे हार्ट अटॅक, पक्षाघात आणि कॅन्सरसारख्या आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते. याशिवाय इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मधामुळे मदत होते. ब्लड प्रेशर आटोक्यात ठेवते. उच्च रक्तदाबामुळे हृदयाच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. यासाठी रक्तदाब नियंत्रित असणे आवश्यक असते. मधात असणाऱ्या अँटीऑक्सिडंट्समुळे रक्तदाब आटोक्यात राहण्यास मदत होते. वाईट कोलेस्टेरॉल कमी करते. रक्तामध्ये LDL प्रकारच्या वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असल्यास हार्ट अटॅक, हाय बीपी आणि पक्षाघाताचा धोका अधिक वाढतो. मध खाण्यामुळे रक्तातील बॅड कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण कमी होते. तसेच मधामुळे HDL प्रकारच्या गुड कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढण्यास मदत होते. हृदयासाठी उपयुक्त. मधात असणारे अँटीऑक्सिडंट्स हे आपल्या हृदयासाठी खूपच फायदेशीर ठरतात. यामुळे विविध प्रकारचे हृदयविकार होण्यापासून रक्षण होण्यास मदत होते. याशिवाय मधामुळे ब्लड प्रेशर आटोक्यात राहतो. तसेच वाईट कोलेस्टेरॉल कमी होत असल्याने एकूणच मधाचा वापर हा हृदयाच्या आरोग्यासाठी खूप लाभदायक असतो. सर्दी खोकल्यावर गुणकारी. सर्दी होणे, खोकला लागणे, घसा बसणे किंवा घशात खवखवणे या समस्येवर मधाचा वापर गुणकारी असतो. मधात असणाऱ्या अँटीबायोटिक गुणधर्मामुळे सर्दी खोकल्याची समस्या लवकर दूर होते. या समस्येत मधाबरोबर लवंग, आले, सुंठ किंवा तुळशीचा वापर केल्यास जास्त फायदेशीर ठरते. त्वचेसाठी फायदेशीर. त्वचा मऊ व मुलायम होण्यासाठी मध उपयोगी पडते. मधाच्या वापराने त्वचा नैसर्गिकरित्या मॉइश्चराइज होत असल्याने चेहऱ्यावर सुद्धा मध लावू शकता. यामुळे चेहरा तजेलदार होण्यास मदत होते. चेहऱ्यावरील पिंपल्स, सुरकुत्या पडणे यासारख्या समस्यासुद्धा यामुळे दूर होतात. पोटाच्या विकारावर उपयोगी. उपाशीपोटी मध खाल्ल्याने बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर होतात. नियमित पोट साफ होण्यासाठी उपाशीपोटी मध खाणे फायदेशीर असते. वजन कमी करण्यास मदत करते. वजन कमी करण्यासाठी साखरेचे गोड पदार्थ कमी करणे गरजेचे असते. अशावेळी आपण साखरेऐवजी हेल्दी असणाऱ्या मधाचा आहारात वापर करून वजन आटोक्यात ठेवू शकता. याशिवाय मधातील अँटीऑक्सिडंट्समुळे शरीरातील फॅट आणि कोलेस्टेरॉल यांमधील चयापचय वाढते. त्यामुळे अतिरिक्त चरबी व कोलेस्टेरॉल मध खाण्यामुळे कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी दररोज उपाशीपोटी ग्लासभर कोमट पाण्यात लिंबू रस आणि मध मिसळून प्यावे. जखम भरण्यास मदत होते. भाजणे किंवा अन्य कारणांमुळे त्वचेवर जखम झाल्यास त्या ठिकाणी मध लावल्यास जखम लवकर भरून येते. डायबेटिक फूट अल्सरची समस्या असल्यास जखमेच्या ठिकाणी मध लावणे उपयोगी असते. झोपेच्या समस्या दूर करते. व्यवस्थित झोप लागत नसल्यास किंवा झोप मोड होत असल्यास रोज रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा मध खावा. यासाठी आपण ग्लासभर गरम दुधात चमचाभर मध मिसळून ते दूध झोपण्यापूर्वी पिऊ शकता. यामुळे झोपेच्या समस्या दूर होतात. भातकोंडा तेल खाण्याचे फायदे. उपयुक्त पोषक तत्वे असतात.
राई ब्रॅन तेल हे हेल्दी फॅट, व्हिटॅमिन ई आणि इतर महत्त्वपूर्ण पोषक घटकांचा चांगला स्रोत आहे. यामध्ये अनसॅच्युरेटेड फॅट्स म्हणजे चांगल्या स्निग्ध पदार्थांचे प्रमाण जास्त असते. त्याचप्रमाणे यात व्हिटॅमिन ई सुद्धा मुबलक प्रमाणात असते. रोगप्रतिकारक शक्ती आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन ईची भूमिका महत्त्वाची आहे. याशिवाय राई ब्रॅन तेलात असणारे टोकोट्रिएनॉल्स, अविझेनॉल आणि प्लांट स्टिरॉल्स हे घटक सुद्धा आरोग्यासाठी विशेष फायदेशीर ठरतात. रक्तातील साखर आटोक्यात ठेवते. राई ब्रॅन तेलामुळे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यास व इन्सुलिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. त्यामुळे टाईप 2 डायबिटीज होण्यापासून रक्षण होते. तसेच डायबिटीज रुग्णांसाठी सुद्धा हे तेल उपयुक्त असते. हृदयासाठी उपयुक्त राई ब्रॅन तेल हे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल म्हणजे LDL कोलेस्टेरॉल कमी करते, तर HDL प्रकारचे चांगले कोलेस्टेरॉल वाढवते. त्यामुळे वाईट कोलेस्टेरॉलमुळे होणारे हार्ट अटॅक, पक्षाघात आणि उच्च रक्तदाब यासारखे गंभीर आजार दूर राहण्यास मदत होते. कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी दररोज 5 ग्रॅम राई ब्रॅन तेल कच्चे खावे. कॅन्सरपासून रक्षण करते. भाताच्या कोंड्यातील तेलात असणाऱ्या टोकोट्रिएनॉल्स या अँटीऑक्सिडंट्समुळे वेगवेगळ्या कॅन्सरपासून रक्षण होण्यास मदत होते. किडनी स्टोनमध्ये उपयुक्त राई ब्रॅन तेलामुळे किडनी स्टोन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे मुतखड्याचा त्रास असणाऱ्यांनी दिवसातून 2 वेळा 10 ग्रॅम राई ब्रॅन तेलाचा आहारात समावेश करावा. त्वचेतील खाज कमी करते. त्वचेला खाज येत असल्यास त्या ठिकाणी थोडे राई ब्रॅन तेल लावून मालिश केल्यास त्वचेतील खाज कमी होण्यास मदत होते. लिंबाचा रस केसातील कोंडा जाण्याकरिता लिंबाचा रस खूप फायदेशीर ठरतो. यासाठी खोबरेल तेलात थोडा लिंबाचा रस घालावा. हे तेल केसांना लावून मालिश करावी आणि थोड्या वेळाने केस चांगले धुवावेत. आठवड्यातून 2-10 उपाय आपण करू शकता.